ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. राहुरी शहराला एक भाऊसाहेब मोरे आणि जामखेडच्या प्रांजल चिंतामणी यांच्या रूपानं 2 नगराध्यक्ष मिळाले आहेत. राहुरीची कन्या जामखेड शहराचं नेतृत्व करणार आहे. ही बाब आपल्यासाठी भूषणावह आहे. राहुरी शहराचं मोठं भाग्य आहे असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. राहुरी येथील सराफ व्यावसायिक प्रकाश दहिवाळकर यांची ज्येष्ठ कन्या तसेच गोपी दहिवाळकर यांची भगिनी प्रांजल चिंतामणी यांनी जामखेड नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड असं यश मिळालं आहे आणि त्या नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाल्या आहेत. या निमित्तानं प्रांजल चिंतामणी यांचा 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी राहुरी शहरामधील शिवाजी चौक इथे श्रीराम दत्त मित्र मंडळ आणि राहुरीकरांच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावरती माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, जामखेड येथील नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, अमित चिंतामणी, प्रकाश दहिवाळकर, मीनाक्षी दहिवाळकर, संजय उदावंत, सोनाली उदावंत आदी उपस्थित होते. प्राजक्त तनपुरे पुढे म्हणालेत की आम्हाला सर्वांना राहुरीकरांना मोठा आनंद आहे की आपल्या राहुरीच्या कन्या आणि शहरामध्ये वाढलेल्या प्रांजलताई त्यांच्या सासरी जामखेड शहराचं नेतृत्व करणार आहेत. आमचे पक्ष वेगवेगळे असतील परंतु इथे राजकीय विषय नाही, एक कौटुंबिक प्रेमाचा विषय आहे असं सांगून त्यांनी प्रांजल चिंतामणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर यावेळी माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका उषाताई तनपुरे आणि नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी आणि त्यांचे पती अमित चिंतामणी यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी आणि अमित चिंतामणी यांनी राहुरीकरांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी प्रांजल चिंतामणी यांची पेढे तुला करून पेढे वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय उदावंत यांनी केले तर सूत्रसंचालन तुकाराम तनपुरे यांनी केलंय. ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे, दीपक नागरे, राजेंद्र बुऱ्हाडे, मनोज उदावंत, संजय पन्हाळे तसेच सुहास कोळपकर, राजू उर्फ डॉन शेख, विक्रम डहाळे, राजेंद्र दुधाडे, पांडुभाऊ उदावंत, राहुल उदावंत, चंदूकाका मयूर, अर्जुन बुऱ्हाडे आदींसह श्रीराम दत्त मित्र मंडळाचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पक्ष कुठलाही असो काय असो, शेवटी आमच्या सर्वांचा आपण अध्यक्ष कुठल्या का पक्षातून झालेला आहे, आम्हाला सर्वांना एक वेगळा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. आणि भविष्यात उद्या कोण कुठल्या पक्षात असतं काय सांगता येतं, काय विषय काय. म्हणून पण आज मात्र म्हणजे मी रोहित दादांना सांगून आलो होतो की असं असं आहे म्हणलं. तर त्यांची पण ते पण आमदार नात्याने आपण त्यांच्याकडनं काय वशी लागलं तर माझ्याकडे लावा, मला काय वशी लागलं तर मी तुमच्याकडे लावतो आपण. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आमच्या सर्व सोनार बांधव आहेत राहुरी शहरातले, त्यांचं देखील या शहराच्या विकासामध्ये, या शहराचं वैभव वाढवण्यामध्ये एक वेगळं योगदान आहे. एक मोठं या शहराच्या सामाजिक आर्थिक याच्यामध्ये मोठं योगदान आमच्या सर्व सोनार बांधवांचं देखील आहे. खरं या निमित्तानं आम्हाला दुःख आहे की आमचे संजूभाऊ उदावंत यांना वॉर्ड क्रमांक 6 मधनं उमेदवारी मिळाली होती, परंतु सत्ता आमची येऊन देखील त्यांचा थोड्या मतानं पराभव झाला. याचं शल्य देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. पण निश्चितपणे संजय भाऊ भविष्यामध्ये चांगलं आपल्याला अजून काहीतरी देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न होईल.
शेवटी माहेरचं कौतुक हे निश्चितपणे एक वेगळं असतं. मनाला कुठतरी भावना त्या ठिकाणी वेगळ्या असतात. आम्हा राहुरीकरांचं आपल्या कुटुंबावरती निश्चितपणे प्रेम आहे. एक आपल्यातली मुलगी तिकडे जाऊन अध्यक्ष झाली, एक वेगळा उत्साह सर्व आम्हा राहुरीकरांमध्ये आहे. आपल्याला पुढच्या भविष्यातल्या वाटचालीकरता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून आणि मोरे सरांच्या माध्यमातून देखील या दोन्ही शहरांचा पुढच्या 5 वर्षामध्ये चांगला विकास होईल अशी आपल्या दोघांनाही या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. कृतज्ञ आहे. आजचा हा सत्कार माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण आहे. नगराध्यक्ष होणे हे यश मोठे आहे. नगराध्यक्ष होणे हे यश खूप मोठे आहे. पण माझ्या आईवडिलांकडून हा सन्मान होतो आहे, हा माझ्या हृदयाला स्पर्श करून जात आहे. मी जामखेडची नगराध्यक्ष म्हणून येथे उभी आहे, पण त्या अगोदर मी राहुरीकरांची लेक आहे याचा मला खूप अभिमान आहे. खरं तर माझा परिवार सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय, व्यावसायिक या क्षेत्रामध्ये कायमच अग्रेसर आहे. आणि मी ज्यावेळेस लग्न करून जामखेडमध्ये चिंतामणी या घराण्यामध्ये गेले त्यावेळेस माझ्या सासू सासऱ्यांनी मला या क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अग्रेसर होण्यासाठी प्रोत्साहन दिले. खरं तर ज्यावेळेस मला हे प्रोत्साहन दिले त्यावेळेस मला माझ्या आई वडिलांनी दिलेले जे संस्कार आहेत, हे संस्कार जबाबदारी आणि कर्तव्य हे कसे पार पाडायचे यासाठी याचा खूप खूप उपयोग झाला आहे. खरंच या संस्कारामुळेच आज मी इथे उभी आहे. मला एक सांगायचं आहे, हे जे यश आहे, हे जे नगराध्यक्ष पद जे मला मिळालं आहे त्यामागे माझ्या आईवडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचे आशीर्वाद, पूर्वजांचे पुण्याई आणि मला वेळोवेळी आणि प्रत्येक पावलावर मिळालेली माझे पतिदेवांची खंबीरपणे साथ हे यश यामुळेच इथपर्यंत या उंच शिखरावर पोहोचलेला आहे. मनोज साळवेसी, 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.